सुवर्ण झोन किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद। आज मी तुम्हाला खूप छान अशी वाळवणातली रेसिपी दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि शिवाय वर्ष ते 2 वर्ष छान टिकणारी अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा। तर साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकलेला होता। साबुदाणा 2 पाण्याने धुवून स्वच्छ, त्यानंतर 1 ते 1.5 इंच पाणी वरती ठेवून असा साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलो उकडून बटाटा किसून घेतलेला आहे। खूप छान अशा याच्या पापड्या बनतात। तर आपण जितका साबुदाणा घेतलाय ना त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचंय कढईत। आता मी इथे खायचा चमचा आहे, तर यात मी 2 चमचे मीठ टाकून घेते। मिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, वाळवण्यासाठी मीठ हे कमीच लागतं। आणि जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही एका बाजूला थोडंसं गरम पाणी, अजून साबुदाण्यावर डिपेंड आहे की किती साबुदाण्याला ते पाणी लागेल त्यावर, तर तुम्ही एका बाजूला थोडंसं गरम पाणी करून ठेवू शकता, म्हणजे अगदी वेळेवर लागलं तर आपल्याला परत साबुदाण्यात पाणी घालता येईल। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि अजून एक प्रकारच्या पापड्या बनवणार आहे, त्याही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो पण मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 पट पाणी घेतलेलं आहे। त्यात पण मी 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। तर मी या प्लेन पापड्या बनवणार आहे, यात अजिबातही बटाटा घालणार नाहीये। पांढऱ्या शुभ्र अशा साबुदाण्याच्या पळी पापड्या बनवून घेणार आहे यात, त्या पण खूप छान लागतात। तर हे पण पाणी आपल्याला उकळू द्यायचंय। पाण्याला छान उकळी आलेली आहे, आपण त्यात साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण यात पण साबुदाणा टाकून घेऊ। हलवत राहायचंय, नाहीतर मग खाली साबुदाणा लागू शकतो। तर दोन्ही छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचंय। आता छान साबुदाणा शिजला जातो, लगेच असा वरती तरंगतो, म्हणजे मग आपला साबुदाणा तयार आहे असं आपण समजायचं। साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालाय, म्हणजे साबुदाणा छान शिजलेला आहे। आपण उकडून घेतलेला अर्धा किलो साठी अर्धाच किलो बटाटा छान हलवून घ्यायचंय। ते एक 10 ते 15 मिरच्या, ह्या कमी तिखट मिरच्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। एक 8 ते 10 मिरच्या मी इथे छान बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते। आणि 2 चमचे लिंबाचा रस, लिंबाचा रस अवश्य घाला, म्हणजे आपल्याला उपवासाचे पदार्थ खाताना त्रास होत नाही। आता हे छान शिजवून घ्यायचंय आपल्याला। छान आपला साबुदाणा आता उकळलेला आहे, शिजलेला आहे। आता आपण याच्या एक थोडंसं गार झालं की पातेल्यात छोट्या काढून घ्यायचं, थोडंसं गार झालं की लगेच पापड्या घालून घ्यायच्या आहेत। तर बघा, या पद्धतीने आपल्याला छान पापड्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्हाला कशी साईज हवी त्यानुसार तुम्ही घालून घ्या। तुमच्याकडे ऊन येत नसेल तर 1 दिवस घरात आणि 2 दिवस उन्हात छान वाळवून घ्या। बघा, छान अशा आपल्या पळी पापड्या तयार आहेत। या फक्त मिठाच्या आहेत आणि या फक्त लिंबू छान पिळून मिरची मीठ घालून आपण तयार केलेले आहेत। दोन्ही पळी पापड्या खूप छान होतात, तुम्ही नक्की करा। मैत्रिणींनो, 1 किलो मध्ये आपले 1 किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटा मी घेतलेला होता पापडांसाठी। त्यात हे थोडेसे जे अर्धा किलोचे ते मी पांढरे याचे केलेले आहेत आणि अर्धा किलो साबुदाण्याचे
बटाटा घालून केलेले आहेत आणि याच्यात काही न घालता फक्त साबुदाण्याचे केलेले आहेत. तरी इतके पापड आपले तयार झालेले आहेत. शिवाय अगदी कमी मेहनतीत हे फक्त 10च मिनिटात तुम्ही वाळत घालायला, तुम्हाला खूप वेळ उन्हात बसावंही लागत नाही. आता मी तुम्हाला ते तळूनही दाखवते. तेल किंवा तूप तुम्ही जे खात असाल ते छान तापवून घ्यायचं आहे आणि छान त्यात गरम असताना तळून घ्यायचंय. बघा किती छान चौपट असा आपला पापड फुलतोय. मी एक पांढराही तळून दाखवते तुम्हाला. बघा किती चौपट असा पापड आपला फुलून राहिला. शिवाय आपण कुठेही सोडा इनो यात काहीही वापरलेलं नाही, फक्त साबुदाणा आहे. तरी इतकं छान आपला पापड तयार झालेला आहे. तर का मस्त असा साबुदाणा दिसतोय. खूप छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. अगदी हलके फुलके झालेले आहेत. तुम्ही जिभेवर ठेवताच पाणी बिल असे पापड झाले. मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. बघा अजिबातही तेलकट नाही. इतके सुंदर आपले पापड तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा. बटाट्याचेही पापड आपले तसेच खूप हलके फुलके तयार झालेले आहे. अजिबात तेलकट नाही. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्की करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.